Good afternoon, everybody. Today, today I teach the article is the peripheral nervous system. What is meant by peripheral nervous system? The peripheral nervous systems comprise the somatic nervous system and autonomic nervous systems. The nervous systems, there are two type of nervous systems: central nervous systems and peripheral nervous systems. The peripheral nervous systems are the all nerve tissue outside of CNS. These peripheral nervous systems, there are two components: somatic nervous systems and autonomic nervous systems. The somatic nervous systems include the motor neurons that stimulate the skeletal muscles. स्केलेटल मसल्स म्हणजे काय, तर जे सोमॅटिक नर्वस सिस्टीम्स असतात ते काय करतात, मोटर न्यूरॉन्स असतात ते काय करतात, स्टिम्युलेट्स करतात. आणि स्केलेटल मसल आणि ANS मीन्स ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स काय करतात, तर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स इज ॲडमिनिस्ट्रेटेड बाय मोटर न्यूरॉन्स अँड दॅट कंट्रोल स्मूथ मसल, हार्ट मसल्स अँड ग्लँड्स. म्हणजे जे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स असतात ते काय करतात, ॲडमिनिस्टर असतात. ते काय करतात, तर मोटर न्यूरॉन्स असतात ते कंट्रोल काय करतात, तर त्याचे स्मूथ मसल, हार्ट मसल आणि ग्लँड जे असतात ते काय करतात, ते ॲडमिनिस्टर करून ते मोटर न्यूरॉन्समध्ये ते कंट्रोल करतात. These ANS control the visceral organs and blood vessels with sensory neurons and which gives input information for the CNS. म्हणजे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमला काय करतात, ते इन्फॉर्मेशन इनपुट करतात. आता बघा ANS आणि CNS, ANS आणि SNS. दिस इज द नर्वस, देर आर टू कंपोनंट्स ऑफ नर्वस सिस्टीम्स. आता आपण काय बघतोय, गेल्या ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, नर्वस सिस्टीम बघितलं. आता नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन बघितलं आपण. नर्वस सिस्टीमचं क्लासिफिकेशन काय होतं, तर नर्वस सिस्टीम सेंट्रल. सो दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ नर्वस सिस्टीम: सेंट्रल नर्वस सिस्टीम्स, पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. आता टुडे टीच द पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. आता आपण बघतोय काय, पेरिफेरल नर्वस सिस्टीम बघणार आहोत आज. मग पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये देर आर टू टाईप ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स. त्याच्यामध्ये दोन त्याचे कंपोनंट्स पडलेले आहेत. कुठले कुठले, ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम्स आणि सोमॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये ANS आणि SNS. आता परत ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे काय झालेले आहेत, परत त्याच्यामध्ये दोन टाईप पडलेले आहेत: सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. मग आपल्याला आज काय बघायचं आहे, तर पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स बघायचं आहे, बरोबर. आता बघा पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स, पेरिफेरल नर्वस सिस्टीम्समध्ये आता याच्यामध्ये सांगितलं ANS इज सब डिवायडेड इंटू पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता बोथ सिस्टीम्स कॅन स्टिम्युलेट अँड इनहिबिट इफेक्टर्स. म्हणजे हे दोन सिस्टीम्स आहेत. कुठल्या, विच सिस्टीम्स, कोणत्या, तर पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. दीज बोथ सिस्टीम्स कॅन स्टिम्युलेट अँड इनहिबिट इफेक्टर्स. म्हणजे हे काय करतात, स्टिम्युलेट आणि इनहिबिट इफेक्ट दाखवतात. आणि दीज टू सिस्टीम्स वर्क इन अपोजिट्स इन विच वन सिस्टीम्स स्टिम्युलेट्स ऑन ऑर्गन अँड द अदर इज इनहिबिट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, फर्स्ट सिस्टीम आहे ती काय करते, स्टिम्युलेट्स, ऑर्गन स्टिम्युलेट्स करते. आता स्टिम्युलेट्स म्हणजे काय, तर ते उत्तेजित करते. आणि इनहिबिट्स करणे, ठीक आहे. मग इनहिबिट करणे म्हणजे त्याच्यामध्ये प्रतिबंधित करणे, ठीक आहे. तर एक सिस्टीम आहे ती काय करते, स्टिम्युलेट्स करत असते. अँड देन सेकंड सिस्टीम इज द इनहिबिट्स. आता द फर्स्ट सिस्टीम इज द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता व्हॉट इज मीन बाय पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स इज द पार्ट ऑफ द इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम्स अँड दॅट सेवर्स टू स्लो द heart rate and increase the intestinal and glandular activity and relax the sphincter muscles. आता पॅरासिम्पॅथॅटिक्स मीन्स काय, द पार्ट ऑफ इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीम. म्हणजे हा काय असतो, इनव्हॉलंटरी नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. आणि ते काय करतो, सर्व टू स्लो द हार्ट रेट. जे हार्ट रेट असतात तो काय करतो, सर्व करतो. स्लो हार्ट रेट असतो तो सर्व करतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर इन्क्रीज इंटेस्टिनल अँड ग्लँड्युलर ॲक्टिव्हिटी. जी आपली इंटेस्टिनल अँड ग्लँड्युलर ॲक्टिव्हिटी आहे ती काय करतो, तर इन्क्रीज करतो. अँड रिलॅक्स द मसल्स असतात ते काय करतात, रिलॅक्स करतात. सो इज नाउन ॲज द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. म्हणजे आता बघा मराठीत काय म्हणू शकतो आपण, पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे, तर
अनिच्छावर्ती स्नायूंवर नियंत्रण ठेवणाऱ्या मज्जातंतूच्या संदेशानंतर त्या स्नायूंकडून काम करून घेणारे मज्जातंतू म्हणजेच पॅरासिम्पॅथॅटिक. म्हणजे काय, एखादा स्नायू असतो त्याच्यावर नियंत्रण ठेवणारे जे मज्जातंतू असतात त्याला ते संदेशानंतर ते काय करतात, संदेशानंतर त्या स्नायूंकडून काम करून घेणारे मज्जातंतू असतात त्याला काय म्हटलं जातं, पॅरासिम्पॅथॅटिक म्हटलं जातं. आता दिस पॅरासिम्पॅथॅटिक डिव्हिजन इन्क्रीज द ॲक्टिव्हिटी ऑफ रेस्ट अँड डायजेस्ट. हे काय करतं तर रेस्ट अँड डायजेशनची ॲक्टिव्हिटी काय करतो तो इन्क्रीज करतो. आणि इट इज रिस्पॉन्स काय करतो तर सपोर्ट अँड फंक्शन ऑफ द बॉडी दॅट काय करतो तो प्रिझर्व अँड रिस्टोर द बॉडी एनर्जी ड्युरिंग पिरियड्स ऑफ रेस्ट अँड रिकव्हरी. सो दिस allows energy to provide food to be digested and absorbed. आता दिस रिस्पॉन्स अल्सो रिड्यूस द बॉडली फंक्शन. आता हे पॅरासिम्पॅथॅटिक काय आहे ते बॉडली फंक्शन आहेत, म्हणजे बॉडीचे फंक्शन ते कार्य करतं, बॉडीचे कार्य करतं बरोबर. आणि दॅट सपोर्ट काय करतं तर ती फिजिकल ॲक्टिव्हिटी असतो ते काय करतं ते सपोर्ट करतात. आता सो दिस पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम द मेन स्टिम्युलेटिंग रिस्पॉन्स इज द मेन स्टिम्युलेशन रिस्पॉन्सेस. आता ह्या पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमचा कुठला आहे मेन स्टिम्युलेट रिस्पॉन्स कुठला आहे तर फर्स्ट इज द सलायवेशन, सेकंड इज द लॅक्रिमेशन, थर्ड इज द युरिनेशन, फोर्थ इज द डायजेशन अँड फिफ्थ इज द डिफिकेशन. सो दिस इज द स्टिम्युलेटेड रिस्पॉन्स ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता बघा पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये त्यांनी सो दिस इज द मेन स्टिम्युलेटेड रिस्पॉन्स. म्हणजे हे काय करतो, कुठले स्टिम्युलेट उत्तेजित करण्यासाठी प्रतिसाद देणारे कुठले स्टिम्युलेशन आहेत पॅरासिम्पॅथॅटिक तर फर्स्ट इज द सलायवेशन. आता सलायवेशन म्हणजे काय मराठीत म्हटलं जातं लाळ. देन लॅक्रिमेशन म्हणजे काय तर अश्रुपात. लॅक्रिमेशन होणे म्हणजे अश्रुपात होणे, म्हणजे अश्रू डोळ्यातून अश्रू गाळणे. युरिनेशन म्हणजे काय लघवी. देन डायजेशन म्हणजे काय पचन. अँड डेपिकेशन म्हणजे काय मल विसर्जन. देन डेफिकेशन म्हणजे मल विसर्जन. अँड सो दिस कॅन बी रिमेंबर विथ द ॲक्रोमाइज. दिस इज नाउन ॲज द स्लड. म्हणजे ह्यालाच काय म्हटलं जातं कॅपिटल SLUDD म्हणजे स्लड. S मीन्स सलायवेशन, L मीन्स लॅक्रिमेशन, U मीन्स युरिनेशन, D मीन्स डायजेशन अँड सेकंड D मीन्स डेफिकेशन. सो दिस इज द मेन स्टिम्युलेटेड रिस्पॉन्स ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस systems. In addition to increasing slurred responses, the three decreased heart rate, decreased diameter of the airways and decreased pupil diameter. आता बघा हे तीन आहे, याच्यामध्ये ॲडिशन इन्क्रीज स्लड. जर ॲडिशन रिस्पॉन्स आपण हे केला स्लड म्हणजे काय तर सो दिस इज द लॉंग फॉर्म ऑफ सलायवेशन लॅक्रिमेशन. S मीन्स सलायवेशन, L मीन्स लॅक्रिमेशन, U मीन्स युरिनेशन, D means digestion and D means defecation. So this is the main stimulated response, and this stimulated response increases and three decreases are decreased heart rate, decreased diameter, the airway and decreased pupil diameter. So this is the three stimulation are decreases. First is the decreased heart rate, then second is the decreased diameter of the airway. The airwayचा diameter decreases होतो. Then decrease पुपिल डायमीटर, पुपिलचा डायमीटर काय होतं डिक्रीज होतं. सो दिस इज द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. ठीक आहे. सो दिस इज द मोस्ट व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस फर्स्ट कंपोनेंट्स ऑफ ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज द पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. देन सेकंड इज द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. आता सिम्पॅथॅटिकमध्ये काय येणार तर नेक्स्ट इज द सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम इज द ॲक्टिवेट the fight or flight response during a threat or perceived during and the danger. So this is the sympathetic. आता sympathetic nervous system म्हणजे काय तर activate the fight and flight response is known as the sympathetic nervous system. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय मराठी सिम्पॅथॅटिक म्हणजे कसं सहानुभूती दाखवणारे. सिम्पॅथॅटिक म्हणजे कसं ते सहानुभूती दाखवतात. मग त्याच्यामध्ये आता इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं सिम्पॅथॅटिक डेफिनेशन ऑफ सिम्पॅथॅटिक्स इज द
सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स इज ॲक्टिवेट द फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स. जी फाईट आणि फ्लाईटचा रिस्पॉन्स आहे तो काय करतो, ॲक्टिवेट करतो. त्याला काय म्हटलं जातं, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स म्हटलं जातं. धीज सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स प्रमोट bodily function that support vigorous physical activity and rapid production of ATP. At the same time, sympathetic division reduces bodily function that favor energy storage. सिम्पॅथॅटिकमध्ये काय होतं तर बॉडली फंक्शन होतात. ठीक आहे, बॉडली फंक्शन होतात म्हणजे जे बॉडीचे फंक्शन असतात ते काय होतात, सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये होतात. आता तेच मोस्ट कॉम्प्रेसिव्ह रिस्पॉन्स कॅन बी रिमेंबरेड ॲज ई स्टिम्युलेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक्झरसाइज, इमर्जन्सी, इमोशन, सेम. So this is the sympathetic example of stimulation. This activation or sympathetic division are the release of hormones by the adrenal medulla trigger and series of physiological response. This then collectively called as the fight or flight response. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्समध्ये काय होतं, हे बॉडली फंक्शन असतात आणि सपोर्ट काय करतात, व्हिगरस फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड रॅपिड प्रोडक्शन ऑफ ATPsला काय करतात, ते सपोर्ट करतात. म्हणजेच काय करतात, लक्ष ठेवायचं, ॲक्टिवेट काय करतात, ते फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असतात ते काय करतात, ॲक्टिवेट करतात. त्याला सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स म्हणतात. आणि ते सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स काय असते, दिस सिम्पॅथॅटिक डिव्हिजन रेड्यूस काय करते, बॉडली फंक्शन असतात ते रेड्यूस करतात म्हणजे फेवर एनर्जी स्टोरेज. आता बघा, दिस सिम्पॅथॅटिक नर्वस systems most compressively response can be remembered as stimulation. For example is the exercise, emergency, emotion or same. This is the sympathetic nervous system. This is the two components of peripheral nervous system. Peripheral nervous systems means somatic nervous systems and autonomic nervous systems. And these autonomic nervous systems are two types, parasympathetic nervous systems and sympathetic nervous system. ठीक आहे. Then next is the enteric nervous systems. This is the third components of ANS. पण हा एवढा काही हे नसतं, फक्त याच्यामध्ये ANSमध्ये लक्षात ठेवायचं की दोन लक्षात ठेवायचे, कुठले, पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. ठीक आहे, सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक. आता इंटरिक नर्वस सिस्टीम्समध्ये कसं, आता इंटरिक म्हणजे कसं असतं, आतड्या संबंधीचा एंटरिक. दिस सिस्टीम्स कन्सिस्ट ऑफ न्यूरॉन्स इन इंटरिक फ्लक्सेस इन द GI ट्रॅक. आता इंटरिक म्हटल्यानंतर कसं असतं, गॅस्ट्रो इंटेस्टिनल म्हणजे GI ट्रॅक असतात आणि दॅट फंक्शन समहॉट इंडिपेंडेंटली ऑफ द ANS अँड CNSमध्ये असतात. आणि तीच ENS मॉनिटर्स सेन्सरी चेंजेस इन कंट्रोल द ऑपरेशन ऑफ द GI ट्रॅक म्हणजे कॉन्स्ट्रॅक्शन ऑफ मसल्स अँड सेक्रेशन. सो दिस इज द इंटरिक नर्वस सिस्टीम्स. आता बघा, so this is the parasympathetic nervous systems. Parasympathetic nerve figure of parasympathetic nervous system. So this is the hypothalamus, lacrimal, pupil of eyes, then saliva secretion, blood vessels and parotid, then saliva secretion increases. This is the relaxation of aeration pill muscles or sweetening decreases. So this is the parasympathetic nervous systems. This second is the sympathetic nervous system. This is the sympathetic nervous system. These sympathetic nervous systems are the stimulation causes म्हणजे dilation of pupils occurs. ठीक आहे. This increase secretion sweetening. The contraction of erector pills cause good pimples. ठीक आहे. This is the gastric secretion inhibited. This is the diagram of sympathetic nervous system. The next is the difference between sympathetic and parasympathetic nervous systems. डिफरन्स बिटवीन सिम्पॅथॅटिक अँड पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स. आता बघा, आपण बघितलं याच्यामध्ये
पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे काय आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स म्हणजे काय. सो दिस इज द डायग्राम्स ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स अँड सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. द नेक्स्ट इज द डिफरन्स बिटवीन पॅरासिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम्स म्हणजे काय बघा. ठीक आहे. आता बघा, द sympathetic nervous systems is the blood pressure is increases and parasympathetic is the blood pressure is decreases. These blood vessels to skin of sympathetic is the constrict blood vessel to skin and parasympathetic is the dilate blood vessel to skin. म्हणजे सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये ब्लड वेसल टू स्किनला कसे असतात ते कॉन्स्ट्रिक्ट होतात, म्हणजे कसे ते घट्ट असतात. आणि पॅरासिम्पॅथॅटिकला ते कसे असतात डायलेट असतात, म्हणजे ते पसरलेले असतात. आणि नेक्स्ट इज द सिम्पॅथॅटिक ब्लड वेसल टू हार्ट इज द डायलेट अँड पॅरासिम्पॅथॅटिक इज द कॉन्स्ट्रिक्ट. म्हणजे बघा, ब्लड वेसल टू स्किनला असेल तर सिम्पॅथॅटिकमध्ये ते कसे येतात कॉन्स्ट्रिक्ट असतात, म्हणजे ते घट्ट असतात. आणि पॅरासिम्पॅथॅटिकला म्हणजे पसरलेले असतात. सेम तसंच फक्त उलटं, फक्त ब्लड वेसल टू हार्टला, म्हणजे हार्टला कसे असतात सिम्पॅथॅटिक असतात, ते डायलेट असतात, ते हार्टला ते पसरतात. आणि ह्याच्या पॅरासिम्पॅथॅटिकला ते काय होतात घट्ट असतात. द नेक्स्ट डिफरन्स इज द ब्लड वेसल टू लंग्स अँड मसल्स इज डायलेट अँड पॅरासिम्पॅथॅटिक इज द डायलेट. देन नेक्स्ट इज द लॅक्रिमल ग्लँड. द sympathetic nervous systems, the lacrimal gland is stimulate and parasympathetic is the lacrimal gland is the inhibit. The heartbeat of sympathetic is the increases and parasympathetic heartbeat is the decreases. Then adrenal secretion of sympathetic nervous systems is the stimulate and parasympathetic nervous systems is the inhibit. This is the breathing and BMR increases in sympathetic and decreases in parasympathetic. The salivary gland, the sympathetic is the salivary gland is the decreases and parasympathetic is the salivary gland is the increases. The digestive gland is the decreases in sympathetic nervous system and then increases the salivary gland in parasympathetic. आता this is the difference between sympathetic and parasympathetic nervous systems. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं, द पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणजे काय ते बघितलं. ठीक आहे. देन नेक्स्ट इज द डायग्राम पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम, देन सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम अँड नेक्स्ट इज द डिफरन्स बिटवीन sympathetic and parasympathetic nervous systems. So this is the most important question, very important question in this chapter is the explain in brief about peripheral nervous systems. असा जर क्वेश्चन विचारला एक्सप्लेन इन ब्रीफ अबाउट पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स, तर त्याच्यामध्ये काय काय सांगायचं. पेरिफेरल नर्वस सिस्टीम्स, त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन, देन त्याच्यामध्ये काय काय पडले, त्याच्यामध्ये पॅरासिम्पॅथॅटिक, सिम्पॅथॅटिक आणि एंटरिक नर्वस सिस्टीम्स. अँड सो दिस इज द डायग्राम. राईट डाऊन द डायग्राम, देन sympathetic and parasympathetic chain. Next is the difference between sympathetic and parasympathetic. So this is the long question. Explain brief in about peripheral nervous systems.